फॉल्स नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. नरेटिव्ह जर असेल तर मग तो का करावा लागतो? सरकार जर विचारपूर्वक निर्णय घेतात तर पुन्हा पुन्हा त्याच्यावरती फेरविचार करण्याची वेळ काय येते नवनाथजी? कदाचित मुंबई महापालिका निवडणुका आहेत, येणाऱ्या काही दिवसामध्ये या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाला वाटत असेल की आमचा मराठीचा अजेंडा आहे आणि आम्ही मराठी माणसासाठी काहीतरी करतोय, ते दाखवून देण्यासाठी कदाचित प्रयत्न असेल. माझा त्यांच्यावर थेट आरोप नाही. निवडणुकीसाठी हे राजकारण होत नाही का याचा देखील विचार करायला हवा, कारण मराठी माणसाचं हित, मराठी विद्यार्थ्यांचं हित, तिसरी भाषा शिकण्यामध्येच विद्यार्थ्यांचं हित आहे. कारण 20% संदीप देशपांडे किंवा नवनाथ बन यांचा मुलगा ऑलरेडी तिसरी भाषा शिकतोय. जर सर्वसामान्य मराठी माणसाचा मुलगा तिसरी भाषा शिकत असेल तर त्याला विरोध करू नये. संदीपजी, मी आपल्याकडे येतोच आहे, मात्र मला अखिल चित्रे आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला नवनाथ बन सरकारची बाजू मांडत असताना एक सांगता विचारपूर्वक सगळं केलेलं आहे. फक्त एकच मुद्दा बोला संदीपजी. विशालजी, हा बोला संदीपजी. जे नवनाथजी सांगतायत ना की माझा मुलगा असेल तो आयसीएसई मध्ये आहे किंवा त्यांचा मुलगा सीबीएसई कुठेही तिसरी भाषा शिकतो, त्याचं नुकसान काय होतं हे मी चॅनलवर सांगितलं, फायदा नाही सांगितलं. मी माझा मुलगा शिकतोय बरोबर आहे अशातला भाग नाहीये. नुकसान होतंय तरी मी त्याला हे सांगितलं मराठी माणसाला त्यांना शिकवायचं नाही की तिसरी लँग्वेज. संदीपजी नाही नवनाथ हे फालतू लॉजिक लावू नका तुम्ही प्लीज. नाही तुम्ही तिसरी भाषा तुमच्या मुलाला शिकवणार आणि सर्वसामान्य मराठी माणसाचा तिसरी भाषा शिकत असेल तर त्याला विरोध का? मग तेच मला सांगायला देशील तर मी सांगतो नवनाथ. बोला संदीपजी बोला. मध्ये बोलू नका, मी सांगतो तुम्हाला. मी त्याच्यात हे सांगितलं की जो तिसरी भाषा तो शिकतोय ना त्यामुळे त्याची दुसरी भाषा पण वाईट होते. मी त्याचं उदाहरण काय सांगितलं की त्याच्या ताटातलं जेव्हा मी खाल्लं तेव्हा तो म्हणाला, ए बाबा माझं तू जेवण झुटं केलंस. म्हणजे काय? उष्ट केलं नाही म्हणाल, तो झुटं केलं म्हणाला. याचा अर्थ काय होतो नवनाथ, तुम्ही नीट समजून घ्या. आपण राजकारण सोडूया, 2 मिनिटं बाजूला ठेवूया. शेवट तुमच्या आणि माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे हा. राजकारण बाजूला ठेवूया. जर त्या भाषेची सरमिसळ त्याच्यामध्ये होत असेल या 2 भाषां मिळून, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याचं नुकसान नाहीये का? आणि जर माझ्या मुलाचं नुकसान होतं म्हणून सगळ्या मराठी मुलांचं नुकसान व्हायचं, हे कुठलं लॉजिक आहे? त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की माझ्याही मुलाच्या शाळेमधनं ती तिसरी भाषा गेली पाहिजे या मताचा मी आहे. त्याला चुकीचे अर्थ संदर्भ लावू नका. आणि शेवट तुम्हाला जिथे ऍडमिशन मिळते तिथे ऍडमिशन घ्यावी लागते. तुमच्या चॉईस प्रमाणे प्रत्येकाला शाळा मिळते असं नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.